नमस्कार. पोलीस भरती 2025 लवकरच याबद्दलची जाहिरात येणार आहे. मित्रो, सामान्य ज्ञान या विषयाअंतर्गत PYQs आपण आज पाहणार आहोत. बघा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खालीलपैकी सर्वोच्च पद कोणते असते? आणि बरोबर उत्तर असणार आहे पोलीस सह आयुक्त. याबद्दलचं आता स्पष्टीकरण पाहूयात. बघा, महाराष्ट्र पोलीस दलाची रचना ही वरिष्ठतेच्या आधारावर विविध पदांमध्ये विभागलेली असते. खाली दिलेल्या पदांची श्रेणी ही वरून खालपर्यंत आहे. बघा, पहिलं पद आहे ते पोलीस महासंचालक DGP आणि राज्यातील सर्वात वरिष्ठ अधिकारी हे असतात पोलीस महासंचालक. दुसरं पद आहे ते विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणजेच ADG किंवा पोलीस आयुक्त म्हणजेच कमिशनर असे इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. हे 2 नंबरचं पद असतं. 3 नंबरला आहे ते संचालक संयुक्त पोलीस आयुक्त म्हणजेच जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणजेच पोलीस सह आयुक्त ह्या पदाला म्हटलं जातं. जे संचालक पद आहे किंवा संयुक्त पोलीस आयुक्त हे पद आहे. त्यानंतर पुढचं पद आहे ते अप्पर पोलीस आयुक्त ॲडिशनल CP. त्यानंतर 5वं पद आहे ते पोलीस उपायुक्त डिप्युटी कमिशनर म्हणजेच DCP. त्यानंतर 6वं पद आहे ते सहाय्यक पोलीस आयुक्त असिस्टंट कमिशनर ACP. आणि 7वं पद आहे ते पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक. मित्र हो, ह्यामध्ये ऑप्शन B निवडण्याचं कारण म्हणजे की जे इतर 3 पदं आहेत पोलीस उपायुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, हे तिन्ही पदं पोलीस सह आयुक्त यांच्या खाली येतात आणि त्यामुळे ऑप्शन B हे काय असणार आहे, आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ठाणे व रायगड ऑप्शन C. का, याचं स्पष्टीकरण आता बघायचं आहे. बघा, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय म्हणजेच काय, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हे महाराष्ट्र सरकारने 1995 साली स्थापन केले होते. या आयुक्तालयाचा कार्यक्षेत्र नवी मुंबई शहर आणि त्याभोवतालच्या भागांवर आहे. नवी मुंबई हे शहर 2 जिल्ह्यामध्ये विभागलेले आहे. बघा, पहिला आहे तो ठाणे जिल्हा, त्यामध्ये वाशी, तुर्भे, कोपरखैराणे, घनसोली आणि ऐरोली इत्यादी भाग येतात. तर दुसरा आहे तो रायगड जिल्हा, कामोठे, खारघर, पनवेल, तळोजा, उरण इत्यादी. मित्रो, म्हणूनच ठाणे आणि रायगड हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये येतात. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेच्या मॅन ऑफ द टुर्नामेंट कुणाला घोषित करण्यात आलं? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे जसप्रीत बुमराह. याबद्दलचं स्पष्टीकरण बघायचं तर ICCच्या अधिकृत माहितीनुसार 2024च्या ICC पुरुषांच्या T20 वर्ल्ड कपमध्ये जसप्रीत बुमराह याला प्लेयर ऑफ द सिरीज हे जे नामांकन आहे हे मिळालेलं होतं, म्हणजे पुरस्कार मिळालेला होता आणि त्याने 15 विकेट घेतलेल्या होत्या ह्या T20 वर्ल्ड कपमध्ये. म्हणून त्याला मॅन ऑफ द सिरीज किंवा प्लेयर ऑफ द सिरीज हे हे जे काय म्हणतो आपण त्याला अवॉर्ड आहे किंवा बक्षीस आहे हे मिळालेलं होतं. पुढचा प्रश्न पाहूयात. 2 जुलै 2024 रोजी हाथरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी होऊन 100पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. हाथरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन D उत्तर प्रदेश. बघा, याचं स्पष्टीकरण बघूया. हाथरस हे शहर उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. 2 जुलै 2024 रोजी हाथरस जिल्ह्यातील फुलराई, आता फुलेरा किंवा फुलराई या गावाजवळ एक धार्मिक कार्यक्रम म्हणजे सत्संग चालू होता आणि चेंगराचेंगरी होऊन 100हून अधिक लोकांचा दुर्दैवी इथं मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. हा अपघात एका बाबा भोलानाथ यांच्या सत्संग कार्यक्रमानंतर घडलेला आहे. घटनास्थळावर अपुरे पोलीस बंदोबस्त, गर्दीचे नियंत्रण न राखणे आणि नियोजनाचा अभाव ही मुख्य कारणे आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न बघूयात. 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास कोणत्या कंपनीकडे देण्यात आली होती? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन B सिडको.
बघा सिडकोबद्दलची माहिती आता बघूयात. मुंबई ही भारतातील प्रमुख आर्थिक राजधानी असून 1970च्या दशकात शहरात लोकसंख्या आणि नागरी सुविधांवरील ताण प्रचंड वाढत होता आणि या समस्येवर उपाय म्हणून राज्य शासनाने नवी मुंबई ही नियोजित आणि आधुनिक शहर विकसित करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी 1970 साली सिडको म्हणजेच याचा लॉंग फॉर्म आहे सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या विशेष महामंडळाची स्थापना केलेली आहे. परत इतर आता म्हाडा आणि हुडको याबद्दलची माहिती बघूयात. बघा सिडकोचे जे कार्य आहे ते त्यापूर्वी पाहायचं आहे आपल्याला. नवी मुंबई शहराची नियोजनबद्ध रचना आणि विकास हे पहिलं कार्य आहे. निवासी औद्योगिक व्यावसायिक प्रकल्प उभारणे तसेच पायाभूत सुविधा जसे की रस्ते पाणी वीज वाहतूक व्यवस्था निर्माण करणे हे काय आहेत सिडकोचं काम आहे. आता म्हाडा आणि हुडकोचं काम पाहूयात. तर बघा म्हाडा हे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण असं याचं नाव आहे म्हाडाचं आणि स्वस्त घरे उपलब्ध करून देणे हे त्यांचं काय आहे कार्य आहे. तर सिडको तुम्हाला सांगितलं नवी मुंबई शहराचा जो विकास आहे ते करणारी ही संस्था आहे. तर हुडको ही गृहनिर्माण व नागरी विकास महामंडळ भारत सरकार आर्थिक सहाय्य पुरवणे हे यांचं कार्य आहे. हे हुडको ही जे आहे ते भारत सरकारचं आहे. गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ आहे आणि आर्थिक सहाय्य पुरवण्याचं काम हुडको करत असतं. आणि MRHDC हे अस्तित्वात नसलेली संस्था असं मला इंटरनेटवर मिळालेल्या माहितीप्रमाणे वाटतं. तुम्हाला जर याचं लॉंग फॉर्म याची माहिती माहीत असेल तर कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. पुढचा प्रश्न बघूयात. राज्यसभेचे सभापती कोण आहेत आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे जगदीप धनखड. बघा राज्यसभेचे सभापती हे ऑप्शन बी जगदीप धनखड आहेत आणि हेच आपल्या देशाचे उपराष्ट्रपती देखील आहेत. आता याबद्दलची माहिती पाहूयात थोडक्यामध्ये. भारताच्या राज्यसभेचे सभापती हे पद भारताचे उपराष्ट्रपती स्वतः पार पाडतात. बघा चेअरमन ऑफ राज्यसभा म्हणजे सभापती हे पद उपराष्ट्रपती हे स्वतः पार पाडत असतात आणि सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर श्री जगदीप धनखड आहेत आणि त्यामुळे तेच सध्या राज्यसभेचे सभापती देखील आहेत. राज्यसभेमध्ये इतर प्रमुख पदाधिकारी असतात त्यांच्याबद्दलची आता माहिती बघूया. सभापती आहेत हे कोण असतात तर आपल्या देशाचे उपराष्ट्रपती असतात. जगदीप धनखड असं त्यांचं नाव आहे. तर उपसभापती डेप्युटी चेअरमन आहेत हरिवंश नारायण सिंग. ऑप्शन डी मध्ये देखील आपल्याला दिलेलं आहे बघा त्यांचं नाव. हे आपल्या देशाचे उपसभापती आहेत राज्यसभेचे उपसभापती आहेत. आणि लोकसभेचे अध्यक्ष आहेत कोण तर ओम बिर्ला आहेत. ऑप्शन ए मध्ये हा पर्याय आहे आणि हा लोकसभेसाठी लागू होतो. लोकसभेमध्ये अध्यक्ष असतात तर राज्यसभेमध्ये सभापती असतात. पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता. आता इथं 4 ऑप्शन आहेत आणि त्यामधील बरोबर ऑप्शन असणार आहे अटल सेतू. आता अटल सेतू हा सर्वात जास्त लांबीचा काय आहे सागरावरील सेतू आहे. पुढचा प्रश्न बघूयात. अटल सेतू प्रश्ना अगोदर मी तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरण देतो. अटल सेतू याची लांबी सुमारे 21.8 किलोमीटर आहे आणि त्यातील 16.5 किलोमीटर सागरावर आहे. बघा 21.8 किलोमीटर याची टोटल लांबी आहे अटल सेतूची आणि ह्याला इंग्लिशमध्ये किंवा याचं मूळ जे नाव आहे ते काय आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच MTHL मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असे याचं नाव आहे. आणि अटल सेतू हा याची जी लांबी आहे ती 21.8 किलोमीटर इतकी आहे. तर सागरामध्ये म्हणजे सागरात त्याची लांबी किती आहे 16.5 आहे आणि उरलेली जी आहे ती जमिनीवर आहे. हे भारतातील सर्वात लांब सागरावरील सेतू आहे. शिवडी मुंबई येथून सुरू होतं आणि न्हावाशेवा नवी मुंबई येथे हा पूल जातो किंवा हा सेतू जातो. याला अटल सेतू हे नाव भारताचे जे माजी पंतप्रधान आहेत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ देण्यात आलं आहे. तर याचं उद्घाटन 2024 मध्ये झालं आहे. मित्रहो, सामान्य ज्ञान हा विषय फक्त पोलीस भरतीला उपयोगी नाही तर येणाऱ्या नगर परिषद परत जे कल्याणला देखील कल्याण आणि भिवंडीला जागा निघालेल्या आहेत. औरंगाबादला काही जागा निघालेल्या आहेत आणि परत इतर ठिकाणी ज्या जागा निघणार आहेत आणि त्यामध्ये सामान्य ज्ञान जो विषय आहे त्या ठिकाणी हे सर्व PYQ उपयोगाला येणार आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. त्याआधी
3 ऑप्शन जे इतर होते म्हणजे पवन हायवे सेतू, त्यानंतर महात्मा गांधी सेतू आणि बांद्रा वर्ली सी लिंक याबद्दलची माहिती थोडक्यात तुम्हाला देतो. आता पवन हायवे सेतू हा तामिळनाडूतील रामेश्वरम येथे आहे याचं स्थान, आणि याची लांबी सुमारे 2.3 किलोमीटर इतकी आहे. हा समुद्रावर आहे, मात्र लांबीवरनं काय आहे, खूपच कमी आहे. दुसरा आहे तर महात्मा गांधी सेतू आहे आणि याचं स्थान बिहार पाटणाजवळ आहे. गंगा नदीवर हा स्थित आहे आणि हा समुद्रावर याचा काहीही संबंध नाही. जे महात्मा गांधी सेतू आहे हे 5.75 किलोमीटर याची लांबी आहे आणि हे गंगा नदीवर आहे, सागरावर नाही. महात्मा गांधी सेतू हे पाटणा बिहारमध्ये आहे. तर बांद्रा वर्ली सी लिंक जे आहे त्याचं स्थान देखील मुंबईमध्ये आहे, तर याची लांबी जी आहे ती फक्त 5.6 किलोमीटर आहे. हा समुद्रावर आहे, सागरावर आहे, मात्र अट्टल सेतूपेक्षा खूपच कमी याची लांबी आपल्याला पाहायला मिळते. अट्टल सेतू हा 21.8 किलोमीटर आपल्याला पाहायला मिळतो. अट्टल सेतू हे भारतातील सर्वात लांब सागरावरील सेतू असून मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा जो प्रवास आहे तो यामुळे काय होत आहे, जलद, सुलभ आणि पर्यावरणपूरक बनत आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची जी कलमे आहेत त्यांचं नाव बदललेलं आहे. बघा, म्हणजे जे संविधान आहे त्यामध्ये जी कलमं आहेत त्यांची नाव बदललेलं आहे आणि त्याचं जे बरोबर ऑप्शन काय असणार आहे, तर ऑप्शन बी हे काय असणार आहे, तर बरोबर उत्तर असणार आहे. बघा, 1 जुलै 2024 पासून भारत सरकारने 3 नवीन फौजदारी कायदे लागू केले ज्यांनी जुन्या ब्रिटिशकालीन कायद्यांची जागा घेतली. 1 जुलै 2024 पासून भारत सरकारनं 3 नवे कायदे लागू केले आहेत, फौजदारी कायदे, आणि ब्रिटिशकालीन कायद्यांची त्यांनी काय केले आहे, जागा घेतलेली आहे. आता बघा, भारतीय न्याय संहिता 2023 काय नाव देण्यात आलेलं आहे त्याला, भारतीय न्याय संहिता 2023 असं त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. हा कायदा पूर्वीच्या भारतीय दंड संहिता 1860 म्हणजेच इंडियन पिनल कोड आपण ज्याला म्हणत होतो 1860 जो आहे याची जागा घेऊन लागू करण्यात आला. म्हणजे भारतीय दंड संहिता 1860 याऐवजी भारतीय न्याय संहिता 2023 असं याचं काय करण्यात आलेलं आहे, नामकरण करण्यात आलेलं आहे. यात गुन्ह्यांची व्याख्या, शिक्षा, कलमे आणि गुन्ह्यांचे प्रकार नमूद आहेत. म्हणजेच काय, गुन्हे काय आहेत, त्यासाठी कोणती शिक्षा आहे, हे सर्व त्या कायद्यामध्ये देण्यात आलेलं आहे. इतर जे पर्याय देण्यात आलेले होते त्याबद्दलची थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो. आता ऑप्शन ए जो होता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, हा कायदा पूर्वीच्या CRPC म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडची जागा घेतलेला आहे आणि यात काय आहे, गुन्ह्यांचा तपास, अटक, सुनावणी, जामीन याची प्रक्रिया भारतीय नागरिक सुरक्षा संहितामध्ये देण्यात आलेली आहे. तर भारतीय दंड संहिता तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं याचं नाव इंडियन पिनल कोड असं इंग्लिशमध्ये होतं. 1860 हा जुना कायदा होता आणि हा रद्द करून आता काय करण्यात आलेला आहे, भारतीय न्याय संहिता 2023 हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. भारतीय साक्ष अधिनियम याबद्दल जर सांगायचं तर हा कायदा पुरावे आणि साक्षीदारांबाबत आहे. याने जुना इंडियन इव्हिडन्स ॲक्ट याच्या ठिकाणी भारतीय साक्ष अधिनियम हा कायदा बदलण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक ॲसॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे, आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे AK-223. AK-203 ह्याचं जे उत्पादन आहे हे भारतामध्ये केलं जातं. याबद्दलची थोडी माहिती मी तुम्हाला देतो. आता AK-203 ही रशियन बनावटीची सर्वात आधुनिक ॲसॉल्ट रायफल आहे. भारत आणि रशियामधील संयुक्त उपक्रमाद्वारे या रायफलचे उत्पादन उत्तर प्रदेशमधील अमेठी येथील कोरवा आयुध निर्माणीमध्ये होतं. म्हणजे कोरवा ऑर्डिनन्स फॅक्टरी जे आहे तिथं काय केलं जात आहे, याचं उत्पादन घेतलं जात आहे, निर्माण केलं जात आहे. या प्रकल्पात इंडो रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड या संयुक्त कंपनीची समावेश आहे किंवा ही कंपनी काय करते, या रायफल्स बनवण्याचं काम करत आहे. AK-203 रायफलचं वैशिष्ट्य म्हणजे बघा 7.62 बाय 39 मिलीमीटर कॅलिबर याचं काय आहे, जे गोळे आहेत ते असणार आहेत किंवा याची जी मारक क्षमता वगैरे आहे त्याबद्दलची ही माहिती आहे. 2 किलोमीटरपर्यंत प्रभावी मारक क्षमता आहे. 2 किलोमीटरपर्यंत याची गोळी जाऊ शकते. हलकी
टिकाऊ आणि सर्व हवामानामध्ये कार्यक्षम आहे. याला कोणतंही हवामान चालतं. भारतीय सैन्याच्या जुन्या INSAS रायफलच्या जागी ही वापरली जाणार आहे. बघा AK-203 ही रायफल भारतीय सैन्याचं जे जुनं आहे, काय नाव आहे त्याचं, INSAS या रायफलऐवजी ही आता रायफल वापरली जाणार आहे, AK-203. बघूया परत माहिती. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता? आणि बरोबर उत्तर असणार आहे भारत. बघा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताने यशस्वीपणे लँडर उतरवलेलं आहे आणि हा जगातील पहिला देश आहे. बघा इतर देखील ऑप्शन आहेत, अमेरिका, रशिया आणि चीन. आता बघूया माहिती. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. हे यश इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने चंद्रयान-3 मोहिमेद्वारे 23 ऑगस्ट 2023 रोजी संपादन केलेलं आहे. विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं. आता ह्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचं महत्त्व तुम्हाला सांगतो. तर या भागामध्ये काय आहे, सूर्यप्रकाश एकदम कमी असतो आणि पाण्याच्या बर्फाचं अस्तित्व असल्याची इथं शक्यता आहे. बघा सूर्यप्रकाश कमी असल्यामुळं पाण्याचं बर्फाच्या स्वरूपामध्ये, जसं आपल्या पृथ्वीवर दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव हे 2 ध्रुव आहेत आणि इथं आपल्याला पाणी हे बर्फाच्या स्वरूपात पाहायला मिळतं, बर्फाच्या. आणि तसंच मग चंद्रावर देखील बर्फाच्या स्वरूपात पाणी आहे का हे पाहण्यासाठी, या संशोधनासाठी अतिशय उपयुक्त असं हे काय आहे, भारतानं जे लँडर उतरवलेलं होतं ते महत्त्वपूर्ण होतं. आणि भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा हा म्हणून काय झालेला आहे, जगातील पहिला देश ठरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता इतर जे पर्याय होते, आता अमेरिका बघा चंद्रावर सर्वप्रथम माणूस पाठवणारा देश आहे. 1969 साली माणूस पाठवलेला होता. आणि कोण कोण होते त्यामध्ये, युरी गागारिन, नील आर्मस्ट्रॉंग यासारखे लोक आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. पण दक्षिण ध्रुवावर त्यांनी लँडिंग केलेलं नाही. रशिया याबद्दल बोलायचं तर चंद्रावर लँडर पाठवलं होतं, मात्र दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग त्यांनी केलेलं नाही. चीन चंद्राच्या बऱ्याच भागांवर मोहिमा केल्या, मात्र दक्षिण ध्रुवावर लँडिंग केलं नाही. बघा भारत हा पहिला एकमेव देश ठरलेला आहे ज्यानं दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडिंग करून दाखवलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीयत्व मिळवण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे? तर बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, अफगाणिस्तान. आता याबद्दलची थोडीशी माहिती देतो. 2019 भारत सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 म्हणजेच CAA हा कायदा लागू केलेला आहे. आणि यामध्ये अफगाणिस्तान या देशातील काय आहेत, लोकांना किंवा व्यक्तींना भारतीयत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र चीन, श्रीलंका आणि म्यानमार यांचा या कायद्यामध्ये काय नाही आहे, उल्लेख नाही. पुढचा प्रश्न पाहूयात. समान नागरिक कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे उत्तराखंड. समान नागरिक कायदा करणारे भारतातील पहिले राज्य उत्तराखंड आहे. बघा समान नागरिक कायदा म्हणजेच समान नागरिक संहिता, युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC म्हणजे सर्व धर्मीय नागरिकांसाठी विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक प्रक्रिया यासारख्या वैयक्तिक कायद्यांमध्ये एक समानता आणणारा कायदा होय. बघा कुठल्या कुठल्या कायद्यांमध्ये एक समानता आणतं, तर सर्व धर्मीय नागरिकांसाठी विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक प्रक्रिया यासारख्या वैयक्तिक कायद्यांमध्ये एक समानता आणणारा हा कायदा आहे. उत्तराखंड हे भारताचे पहिले राज्य आहे ज्याने 2024 विधानसभेमध्ये समान नागरी संहितेचा कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड मंजूर करून तो लागू केलेला आहे. हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जाते. इतर राज्यांनी जसे की गोवा काही प्रमाणात UCC सारखी प्रणाली वापरली आहे, मात्र उत्तराखंडने पूर्णपणे UCC लागू करणारे पहिले राज्य म्हणून इतिहासात नोंद घेतली आहे. बघा देशातील आपल्या भारतातील
पहिलं जे राज्य आहे समान नागरी कायदा करणारं ते ठरलेलं आहे उत्तराखंड. आणि गोवासारखे राज्य आहेत त्यांनी काय केलं आहे, त्यातलं फक्त अडॉप्टेशन केलेलं आहे, प्रणाली वापरलेली आहे. मात्र पूर्णपणे उत्तराखंड ह्या एकमेव राज्यानं काय केलं आहे, UCC लागू केलेला आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड. पुढचा प्रश्न बघूयात. भारतीय अंतराळवीरांना अंतराळात नेण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येत आहे? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, गगनयान. बघा, गगनयान ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची एक महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. आता इस्रोचा लॉंग फॉर्म मी तुम्हाला मगाशी सांगितलेला होता, हा तुम्ही काय करायचा आहे कमेंटमध्ये सांगायचा आहे. ज्यामध्ये भारतीय अंतराळवीर म्हणजेच गगननॉट्स यांना अंतराळात पाठवण्याचे उद्दिष्ट आहे. ही मोहीम भारतासाठी पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. मगाशी तुम्हाला सांगितले की चंद्रावर अमेरिकेनं काय केलेलं आहे, माणसं पाठवलेली होती. मात्र भारतानं काय केलेलं आहे, गगनयान ही एक महत्त्वाकांक्षी मोहीम राबवणार आहे. आणि यामध्ये भारतीय अंतराळवीर गगननॉट्स जे आहेत ते काय करणार आहेत, अंतराळात पाठवण्यात येणार आहेत. गगनयान मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेत पाठवून काही दिवसानंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणले जाणार आहे. चंद्रयान ही मोहीम ही चंद्र मोहीम आहे. सौरयान आदित्य L1 हे सूर्य अभ्यासासाठी आहे. आणि अवकाशयान असा इस्रोचा अधिकृत कुठलाही प्रकल्प नसला तरी अवकाशयान म्हणजे काय, जे रॉकेट्स असतात त्याला आपण अवकाशयान असं म्हणतो. आणि म्हणून उत्तर आपलं काय असणार आहे, ए हे बरोबर असणार आहे, गगनयान. चंद्रयान ही चंद्राबद्दलची मोहीम आहे. सौरयान ज्याला आपण आदित्य L1 या नावानं ओळखतो आणि ते सूर्याच्या अभ्यासासाठी आता काय केलेलं आहे, झेपावलेलं आहे. बघा, त्याची देखील माहिती तुम्ही करून घ्या जेणेकरून याच्यावर देखील प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. बघा, सौर ऊर्जेच्या निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे असा प्रश्न आहे. आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे 4था क्रमांक आहे. जगात भारताचा 4था क्रमांक आहे. याबद्दल थोडीशी माहिती देतो. भारत सौर ऊर्जा उत्पादनामध्ये जगातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. हे आकडेवारी ही 2024 नुसार आहे. भारताने सौर ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती केली असून अनेक मोठे सौर प्रकल्प उभारलेले आहेत. जसे की राजस्थानमध्ये, आता राजस्थान आणि कुठं आहे बघा भारतामध्ये हे कमेंट करा. बघा, राजस्थानमध्ये तर आपल्याला माहिती आहे की तिथं सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. मला तर वाटते गुजरात देखील हे राज्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहेत. भारताचे उद्दिष्ट 2070पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जन साध्य करणे आहे. म्हणजे भारतामध्ये सध्या आपण जे वेगवेगळे वायू, कोळसा वगैरे जाळतो यामुळे कार्बनचं उत्सर्जन होत असतं. आणि 2070पर्यंत पूर्णपणे झिरो कार्बन उत्सर्जन साध्य करणे हे भारताचं काय आहे, उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठी सौर ऊर्जा हा एक महत्त्वाची भूमिका काय करत आहे, बजावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न बघूयात. कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे दांडपट्टा. बघा, दांडपट्टा या शस्त्राला आपल्या महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. याबद्दलची थोडक्यात माहिती देतो. बघा, याचं ऐतिहासिक महत्त्व तुम्हाला सांगतोय. दांडपट्टा हे मराठा साम्राज्यातील एक महत्त्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी अनेक लढायांमध्ये दांडपट्ट्याचा प्रभावीपणे वापर केला होता. त्यामुळे ते मराठा शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक बनले आहेत. आता याबद्दलची जी घोषणा आहे ती फेब्रुवारी 2024मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचे जे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये केलेली आहेत. दांडपट्ट्याचं जे स्वरूप आहे ते तुम्हाला सांगतो. दांडपट्टा हे एक लांब दुधारी तलवार असते, ज्याला हातात घालण्यासाठी एक मुठीदार कवच असतं. त्याला काय म्हणतो आपण, गाउंटलेट असं म्हणतो. ते जोडलेलं असतं आणि हे कवच हाताला आणि मनगटाला काय करतं, संरक्षण देत असतं. हे विशेषतः जवळच्या लढाईत अत्यंत प्रभावी मानले जाते. आता याचा उद्देश काय आहे तर दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यामागे महाराष्ट्राचा जो गौरवशाली इतिहास आहे आणि मार्शल हेरिटेजचा जो वारसा आहे तो लोकांपुढे आणण्याचा उद्देश
उद्देश आपल्याला पाहायला मिळतो. बघा, दांडपट्टा हे महाराष्ट्राचं काय आहे, मग राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले आणि याबद्दलची माहिती आपण बघूयात. बघा, बरोबर उत्तर असणार आहे अमळनेर. अमळनेर येथे काय झालेलं आहे, 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं, पार पडलेलं देखील आहे. बघा, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर जिल्हा कुठला आहे, तर जळगाव हा जिल्हा आहे, महाराष्ट्र येथे 2 ते 4 फेब्रुवारी 2024 या दरम्यान पार पडलेला आहे. किती, 2 ते 4 फेब्रुवारी 2024 या दरम्यान. आणि हे संमेलन कुठं झालेलं आहे, साने गुरुजी संकुल म्हणून आहे, तिथं हे काय करण्यात आलं आहे, यशस्वीरित्या पार पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न पाहूयात. 96वा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला, आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ओपनहायमर या सिनेमाला काय झालेलं आहे, 96वा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्तम चित्रपट हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. याबद्दलची थोडक्यात माहिती. 96वा ऑस्कर पुरस्कार सोहळा 10 मार्च 2024 रोजी पार पडलेला आहे. 10 मार्च 2024 लक्षात ठेवायचं आहे. आणि यामध्ये क्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ओपनहायमर या चित्रपटाला काय केलं आहे, सर्वोत्कृष्ट किंवा सर्वोत्तम चित्रपट असं घोषित करण्यात आलेलं आहे, पुरस्कार देण्यात आलेला आहे. याबद्दलची इतर कोणकोणते पुरस्कार आहेत, कुठल्या चित्रपटाला मिळालेले आहेत, हे आपल्याला जर माहीत असतील तर कमेंट करायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही, आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे मालमत्तेचा हक्क. बघा, मालमत्तेचा हक्क हा सुरुवातीला भारतीय संविधानामध्ये होता, मात्र तो नंतरनं काय करण्यात आलेला आहे, कॅन्सल करण्यात आलेला आहे, रद्द करण्यात आलेला आहे. बघा, घटनात्मक उपचाराचे जे हक्क आहेत, राईट टू कॉन्स्टिट्यूशनल आता मला उच्चार करता येईना, खूप वेळ झालेला आहे. हा कलम जे आहे ते कलम 32 या अंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचा मूलभूत हक्क आहे. आणि या हक्कामुळे नागरिक आपल्या मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात किंवा इतर कोणत्याही न्यायालयामध्ये काय करू शकतात, आपले म्हणजे न्याय मागू शकतात. समानतेचा हक्क राईट टू इक्वॅलिटी हा कलम 14 ते 18 अंतर्गत समाविष्ट असलेला मूलभूत हक्क आहे, ज्यात कायद्यासमोर समानता, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर कोणताही भेदभाव न करणे, सार्वजनिक रोजगारांच्या बाबतीत संधीची समानता आणि अस्पृश्यतेचे उच्चाटन यांचा समावेश आहे. शोषणाविरुद्धचा हक्क राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन हा कलम 23 आणि 24 अंतर्गत समाविष्ट असलेला मूलभूत हक्क आहे. यात मानवी तस्करी, सक्तीची मजुरी आणि 14 वर्षाखालील मुलांना कारखाने किंवा इतर धोकादायक कामांमध्ये गुंतवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. थोडक्यात काय तर मालमत्तेचा जो हक्क आहे हा मूलभूत हक्क नसून तो एक कायदेशीर हक्क आहे, आणि त्यामुळे इतर 3 पर्याय जे आहेत ते मूलभूत हक्कामध्ये येतात, मात्र मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कामध्ये येत नाही. पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरांची आहे, आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे त्रिस्तरीय आहे. 3 स्तर आहेत. यामध्ये कोणकोणते ते पाहूयात. बघा, ग्रामपंचायत ही गाव पातळीवरची पहिला स्तर असतो, सगळ्यात खालचा स्तर आहे, आणि प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असतं आणि तिचे जे सदस्य आहेत ते थेट लोकांमधून निवडले जातात. तर पंचायत समिती ही तालुका पातळीवर असते, आणि हा मध्यम स्तर आहे जो अनेक गावांच्या समूहांना, तालुक्यांना एकत्र आणतो. पंचायत समितीचे सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून किंवा थेट जनतेमधून निवडले जातात. आणि सगळ्यात उच्च स्तर आहे जिल्हा परिषद. जिल्हा पातळी हा पंचायत राज व्यवस्थेचा सर्वोच्च स्तर आहे. जिल्हा परिषद जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी घेते, आणि तिचे सदस्य या आता इतर माहिती मी तुम्हाला देत नाही, तर या त्रिस्तरीय रचनेमुळं काय झालं आहे, स्थानिक पातळीवरील प्रशासनात जनतेचा सहभाग वाढतो आणि विकासाची कामे अधिक प्रभावीपणे यामध्ये राबवली जातात. आता पुढचा प्रश्न पहा. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात, तर बरोबर उत्तर असणार आहे उपविभागीय दंडाधिकारी. बघा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार
पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार उपविभागीय दंडाधिकारी यांना प्रदान केलेले आहेत. जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख असले तरी पोलीस पाटील नेमणुकीचे विशिष्ट अधिकार उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे असतात. आता पुणे ते मुंबई मार्गावरील कोणता घाट आहे, तर बरोबर उत्तर असणार आहे बोरघाट. पुणे ते मुंबई या मार्गावर बोरघाट हा काय आहे, घाट आहे. आता बघा, बोरघाट हा पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर म्हणजेच मुंबई पुणे एक्सप्रेसवे जे आहे आणि जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर म्हणजेच NH4 जे आपण म्हणतो त्या लोणावळ्याजवळ म्हणजे इथं लोणावळा इथं स्थित आहे. हा घाट सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेला आहे आणि पुणे व मुंबईला जोडणाऱ्या मुख्य घाटांपैकी हा एक आहे. कसारा घाट हा नाशिक ते मुंबई मार्गावर आहे. खंडाळा घाट हा बोरघाटचाच एक भाग मानला जातो, कारण खंडाळा हे बोरघाटाच्या जवळच आहे, पण मुख्य घाट म्हणून बोरघाटच ओळखला जातो. फोंडा घाट हा कोल्हापूर आणि गोवा या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतो. बघा, खंडाळा घाट हा जरी बोरघाटचा भाग असला तरी बोरघाट हाच मुख्य घाट ओळखला जातो. म्हणून पुणे ते मुंबई मार्गावर कोणता घाट आहे, तर बोरघाट हा आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते बहुउपयोगी पीक आहे, तर बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, सूर्यफूल किंवा सूर्यफूल. आता का हे सूर्यफूल आहे, तर याचं स्पष्टीकरण बघा. या पिकांमधून अनेक गोष्टी मिळतात, जसे त्याची बिया खाद्यतेल म्हणून वापरले जातात, म्हणजे तेल काढण्यासाठी आपण वापरतो, जे स्वयंपाकासाठी किंवा आरोग्यासाठी खूप चांगले असते. या तेलाला बाजारात चांगली मागणी आहे. बियांमधून तेल काढल्यानंतर उरलेली पेंड म्हणजे जे केक आहे किंवा पेंड आपण म्हणतो ते जनावरांसाठी उत्तम चारा म्हणून वापरली जाते. तसेच सूर्यफूल सौंदर्य प्रसाधने आणि काही औद्योगिक उत्पादनांमध्ये देखील वापरले जाते. आता अनेक फायदा म्हणजे काय, सूर्यफूल हे शेतामध्ये परागीकरण काय म्हणजे पोलिनेट करतात बघा, पोलिनेशन ते वाढवण्यासाठीही उपयोगी असतात. आता गहूबद्दल बोलायचं तर हे प्रामुख्याने मानवी आहारासाठी मग रोटी ब्रेड इत्यादीसाठी वापरला जातो आणि बऱ्याच ठिकाणी वापरतात. मात्र सूर्यफूल हे दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर आहे. तांदूळ हा भात शिजवण्यासाठी भात खाण्यासाठी आपण मानवी आहारासाठी करतो, तर डाळ तूर जी आहे ती डाळ आहे आणि ती मानवी आहारासाठी तेवढीच वापरली जाते. मात्र सूर्यफुलाचे अनेक उपयोग आपल्याला करता येतात. मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले होते? प्रश्न आहे, मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले होते? आणि बरोबर उत्तर असणार आहे फिरोजशाह मेहता. मित्रो, जवळपास 30 मिनिटं आपलं लेक्चर चालू आहे. हा जर लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून पोलीस भरती करत असतील किंवा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची भरतीसाठी प्रयत्न करत असतील, कल्याण भिवंडीच्या ज्या जागा निघालेल्या आहेत त्यासाठी किंवा GMC साठीच्या जागा निघालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी, सामान्य ज्ञान हे प्रत्येक ठिकाणी उपयोगी येत असतं. आणि या ऑप्शनपैकी एखादा जरी प्रश्न तुम्हाला आला आणि 1 मार्क जर तुम्हाला 2 मार्क जर तुम्हाला मिळाले तर मला खूप आनंद होणार आहे, तुम्हाला देखील होणारच आहे. बघा, मुंबईचा सिंह हे टोपण नाव फिरोजशाह मेहता यांना देण्यात आलेलं आहे. आणि फिरोजशाह मेहता यांच्याबद्दलची माहिती बघा, मुंबईच्या सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते एक निष्ठावान उदारमतवादी नेते होते आणि त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. त्यांच्या कार्यामुळे आणि दूरदृष्टीमुळे त्यांना हे गौरवपूर्ण टोपण नाव मिळालेले आहे. खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता? तर बरोबर उत्तर असणार आहे गोवर. गोवर हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. गोवर, आता बघा गोवरबद्दल माहिती तुम्हाला देतो, तर हा पॅरामिक्झो व्हायरस या कुटुंबातील मॉर्बिली व्हायरस या विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. घटसर्प याबद्दल माहिती द्यायची तर हा काय आहे, कोर्न्याबॅक्टेरियम डायफेराइट नावाच्या जीवाणूमुळे बॅक्टेरियामुळे होणारा रोग आहे. आता याचा उच्चार मला इंग्लिशमध्ये जमना, कारण खूप वेळ झालेला आहे, मी सतत बोलत आहे, जवळपास 33 मिनिटे आणि वेळ आहे आपली जवळपास 12 वाजत आलेले आहेत रात्रीची. माझ्या डोळ्यावर प्रचंड झोप आहे. आता विषम ज्वर जे आहे टायफॉइड आपण त्याला म्हणतो आणि हा काय आहे, साल्मोनेला
टायफी नावाच्या जीवाणूमुळे हा होणारा रोग आहे. क्षयरोग, ट्युबरक्युलोसिस असं याचं नाव आहे. आता इंग्लिशमधले उच्चार माझे काही लक्ष देऊ नका तुम्ही. हा मॅकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे, बॅक्टेरियामुळे होणारा रोग आहे. आता बघा इथं बरोबर उत्तर कुठलं होतं? विषाणूमुळे होणारा रोग आहे तो गोवर आहे आणि इतर जे घटसर्प, विषमज्वर आणि क्षयरोग आहेत हे जीवाणूंमुळे होत असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे अभिनव भारत. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची त्यांनी स्थापना केलेली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती. अभिनव भारत ही एक गुप्त संघटना होती, संस्था होती, जी 1904 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे जे बंधू आहेत गणेश दामोदर सावरकर यांनी नाशिकमध्ये स्थापन केलेली होती. आता इतर पर्याय का चुकीचे आहेत याबद्दल कारण सांगायचं तर अनुशीलन समिती ही एक बंगाली क्रांतिकारी संघटना होती आणि याची स्थापना प्रमोद मित्रा, अरविंद घोष आणि बारिंद्र कुमार घोष यांनी केली होती. आता इंडियन असोसिएशन किंवा भारत सभा ही सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी 1876 मध्ये स्थापन केलेली एक राजकीय संघटना होती, जी मुख्यतः भारतीयांच्या राजकीय हक्कांसाठी लढा देत होती. आणि स्वदेश समिती याबद्दल सांगायचं तर हे विशिष्ट ज्ञात क्रांतिकारक संघटना नाही. जरी स्वदेशी चळवळीशी संबंधित अनेक समित्या आणि गट अस्तित्वात होते, मात्र स्वदेश समिती अशी नावाची कोणतीही संघटना आपण पाहिलेली नाही. बघा इथं आपला व्हिडिओ संपलेला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.